नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर विनायक पुराणिक यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोचवते. कोणतंही नातं घ्या, ते नातं आपण फुलासारखं जपलं पाहिजे आणि या जपण्यामुळेच ते नातं बहरतं आणि फुलतं. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ, विचारवंत, व्यवस्थापन गुरु आदरणीय गौर गोपालदास हे एका ठिकाणी म्हणतात की एकमेकांशी वागताना आपण संवेदनशीलता जोपासली पाहिजे. जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होत असतो. नातेसंबंधांचा विचार करत असताना आपण समोरच्याचा विचार करायला हवा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण समोरच्याला गृहीत धरतो आणि त्याला काय हवं आहे, त्याची काय गरज आहे ह्याचा विचारच करत नाही. त्यात काय विचार करायचा हा असा आपण विचार करतो. प्रत्येक व्यक्ती बोलूनच दाखवते असं नाही. आपण त्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. खरं तर समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं तर नातं दृढ होतं. दुसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र विचार आहेत, स्वतंत्र मूल्य आहेत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि नुसती जाणीव असून उपयोग नाही बरं का, तर तसं वागलंसुद्धा पाहिजे. तिसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा सन्मान आपण राखला पाहिजे. समजा त्या व्यक्तींची एखादी गोष्ट नाही पटली किंवा काही कारणानं राग आला तर त्या व्यक्तीला योग्य वेळी सांगितलं पाहिजे. विशेषतः आपण 4 चौघात असतो त्यावेळी बोललं नाही पाहिजे, याचं सतत आपण भान ठेवायला हवं. एकूणच काय, दुसऱ्यांचा विचार करता आला पाहिजे आणि त्यासाठी आपला अभिमान आणि अहंकार बाजूला ठेवता आला पाहिजे. असं करता आलं ना तरच आपण दुसऱ्याच्या बाबतीतसुद्धा संवेदनशील राहू शकू आणि आपलं नातं आपण जपू शकू. खरं तर आयुष्य सुंदरच आहे, पण यामुळे ते जास्त सुंदर होईल यात शंकाच नाही. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.